विजयी मेळावा विजयी मेळावा विजयी मेळावा। सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी विजयी मेळावा आणि आयटी पार्क, 1378 कोटीचा समतोल पाणी पुरवठा योजना, MIDC मधील सुविधा करता 56 कोटीचा निधी, अभियांत्रिकी महाविद्यालय मंजुरी, उजनी धरण येथील प्रकल्पाकरिता 1,28,000 कोटींच्या गुंतवणुकीचा निर्णय घेणाऱ्या इन्फ्रामॅन मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणजे महाराष्ट्राचे देवाभाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने वाजत गाजत अवश्य यावे। स्थळ हरिबाई देवकरण प्रशाला, मैदान सोलापूर, वेळ मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजता। स्वागत उत्सुक आमदार देवेंद्र कोटे व भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर जिल्हा। सोलापूर येथे कलेक्टर ऑफिसमध्ये सोलापूर जात पडताळणी संदर्भात मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना जात पडताळणी संदर्भामध्ये निवेदन देऊन चर्चा करण्यात आली। यावेळी समन्वयक रवी मोहिते, मनीष सूर्यवंशी यांच्यासह सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसंच सोलापूर जिल्हा व करमाळा तालुक्यातील बांधव यावेळी उपस्थित होते। यावेळी रवी मोहिते यांनी आपली भूमिका घेऊन जात पडताळणी संदर्भामध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे असंही कलेक्टर यांना सांगितले। तसेच कलेक्टर साहेबांनी तात्काळ पडताळणी ऑफिस संदर्भात संबंधितांना तात्काळ फोन लावून जात पडताळणी तात्काळ करून मिळाव्या असे आदेश संबंधित अधिकाऱ्याला दिल्याचे त्यावेळी सांगण्यात आले। कुणबीधारक जात पडताळणी करताना वारंवार त्रुटी काढून प्रकरणे रिजेक्ट का होतात असाही प्रश्न यावेळी विचारला गेला। यापुढील काळामध्ये अडचण येणार नाही असंही कलेक्टर यांनी मराठा बांधवांना आश्वासन दिलं। यावेळी मराठा समाज बांधवाच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी यांचा सत्कारही करण्यात आला। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।